नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत बळीचा सांबारा। तर ही बळी आहे, 7-8 तुकड्या ह्या बळीच्या आहेत। त्या मी थंड पाण्यात 1 तासभर भिजत ठेवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हे तेल आहे, पाणी आहे, हा अर्धा कांदा आहे बारीक चिरलेला, 2 चमचे मालवणी मसाला आहे, हळद अर्धा चमचा आहे, 1.5 चमचा मीठ आहे, 3-4 कोकम आहे, हे वाटलेला कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आणि 7-8 लसूण आणि हा 1 बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। आता टोप तापलेला आहे, त्याच्यात मी 3-4 चमचे तेल ओतत आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात मी ह्या 7-8 पाकळ्या लसूणच्या टाकत आहे। पातळल्या की मी त्याच्यात हा अर्धा बारीक चिरलेला कांदा ओतत आहे। कांदा सोनेरी रंगावर परतून घ्या। गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे। आता मी त्याच्यात हळद घालते, 1 चमचा हळद आहे, 2.5 चमचा मालवणी तिखट आहे, हे सुद्धा छान परतून घ्या। आता मी त्याच्यात हे बळी स्वच्छ धुतलेली मी त्यात ही बळी टाकत आहे। थोडं झाकण मारून घ्या। 2-3 मिनिटांनी मी झाकण उचलत आहे। बळी छान परतली गेली आहे। आता आपण त्यात हा 1 बटाटा टाकत आहे। बटाटा परतला की त्यात मी हे वाटण टाकत आहे कांद्या खोबऱ्याचं, ते सुद्धा मी छान परतून घेत आहे। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत पाणी। गॅस मध्यमच ठेवा। आता हे बारीक गॅसवर छान शिजवून घ्या। आता आपण भेटू 7-8 मिनिटांनी। 10-12 मिनिटांनी मी बटाटा चेक करते शिजलाय का। बटाटा छान शिजलेला आहे। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत कोकम आणि त्याच्यात आपण हे मीठ, चवीपुरतं मीठ घालून 5 मिनिटं आपण ह्याला उकळी येऊन देणार आहे। तर आता आपण भेटणार आहोत 5 मिनिटानंतर। मिनिटं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। बळीला छान तवंग आलेला आहे, त्याला तेलच सुटतं त्या बळीला। तर आता आपण हे गॅस बंद करतो आहे। कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।